नमस्कार. आज आपण चटपटीत आंबट गोड चवीची कैरीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. यासाठी एक मोठी कैरी आपण घेतलेली आहे. साधारण 250 ग्रॅम असावी. कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भाजीसाठी काय मसाल्याचं साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे आपण अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला, साधारण पाऊण चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा शोप पावडर आणि अर्धा चमचा आपण धना पावडर घेतलेली आहे. सोबतच आपण यामध्ये या प्रकारे 1 चमचा लसूणची पेस्टसुद्धा घालणार आहोत. कैरी या प्रकारे आपण कट करून घेतलेली आहे. या भाजीमध्ये आपण या प्रकारे 1 वाटी किसलेला गूळ आणि चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत. इथे आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तेल घालायचं आहे आणि यातच हिंग पावडर, त्याचबरोबर मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपण घेतलेले इतर मसाले जसे की जिरे, धना पावडर, लाल तिखट, शोप पावडर घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहेत. इथे थोडी शूटिंग आपली मिस झालेली आहे, त्यामुळे आता ही शूटिंग आपल्याला कैरीच्या फोडी घातल्यानंतरची दिसत आहे. मीठ घातलेलं आहे आणि या प्रकारे झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा, इथे भाजीला आता मीठ घातल्यामुळे थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. यामध्ये आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही. आता 2 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. कैरीला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आता गुळाला पाणी सुटल्यानंतर भाजी लगेच शिजून काही मिनटातच तयार होते. झाकण ठेवूया आणि आणखी 2 मिनटं वाफ काढून घेऊया. बघा, आता आपण इथे भाजी चेक करत आहोत तर छान अशा कैऱ्या शिजलेल्या आहेत. चमच्याच्या मदतीने आपण या प्रकारे दाबून बघायचं. कैरी लगेच शिजते कारण यामध्ये आपण गूळ घातला आहे, मीठ घातलेलं आहे आणि कैरी शिजायला मग वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे ही चटपटीत अशी कैरीची भाजी तयार आहे. जर आपल्याला जामप्रमाणे घट्टसर भाजी हवी असेल तर आपण आणखी यातील गुळाचं पानं थोडंसं आटवू शकता. ही भाजी साधारण 4 ते 5 दिवसांपर्यंत टिकते आणि वरण भात भाजी अशा मेनूसोबत किंवा पोळीसोबत खायलासुद्धा छान लागते. चला तर ही भाजी आता आपण एका वाटीमध्ये सर्व करायला घेऊया. अगदी बघता क्षणीच तोंडास पाणी येईल या प्रकारे ही भाजी चविष्ट अशी तयार झालेली आहे. या उन्हाळ्यात या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. यामध्ये शोप घातल्यामुळे सुद्धा भाजीची चव अप्रतिम लागते. या प्रकारे जर आपण हा तोतापुरी आंबा ही भाजी बनवण्यासाठी घेतला म्हणजे हा कमी आंबट असतो, त्यामुळे या भाजीसाठी जास्त गुळाची गरज नसते. परंतु दुसरी आंबट कैरी जर आपण घेतली तर गुळाची मात्रा आपण जास्त घालावी. तर इथे तयार आहे चटपटीत आंबट गोड चवीची कैरीची भाजी. सिजनेबल आहे, नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.